माझं म्हणणं असं आहे का बुवा 582 गटाचा जो 3-4 वाल्यांनी जो अर्ज केलेला आहे तो आमच्याबद्दल खोटा अर्ज दाखल केलेला आहे. कारण की रस्ता आज रोजी चालू रस्ता आहे आणि त्यांनी अर्जामध्ये बंद दाखवलेला आहे. तर त्या गोष्टीवर तहसीलदार साहेबही आले होते. त्यांनी पंचनामा केला, पण पंचनामा हा त्या जागेवरच झाला पाहिजे होता. त्यांनी ते असं कुठलंही काही केलं नाही, फक्त पाहणी करून घेतली आणि ते निघून गेले. आणि ते पंचनामा आम्ही नंतर त्यांच्याकडे तिथं मागितला तर त्या गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला 3 महिने लावून दिले. पंचनामा आम्हाला वेळेवर त्यांनी दिला नाही. व ते गेले का विचारलं का ते उडवाउडवीचे उत्तर द्यायचे का नाही दिला, पण तो आम्ही खोटा पंचनामा दिला. कारण की त्यांनी आहे ना तर सह्या बी ज्या पंचांच्या सह्या आहे त्या अर्जदारच च्या सह्या घेतलेल्या आहे पंच म्हणून. आणि माझ्या वडिलांची जी सही आहे ते मराठीतून सही करता, तिथं त्यांनी इंग्लिशमधून सही खोटी मारून घेतलेली आहे. मग मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील 2 सख्या भावांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याबाबत करण्यात आलेले स्थळ पंचनाम्याचा गंभीर आक्षेप घेत शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणातील दोन्ही पक्ष हे एकाच कुटुंबातील चुलत भाऊ असून अनेक वर्षानंतर पुन्हा मालकीच्या जमिनीवरून वाद निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित भावांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कुटुंबांची विभागणी 1971 मध्ये झाली होती, तर 1991 मध्ये अधिकृत खातेफोड करून प्रत्येकाच्या मालकीचे वाटे निश्चित करण्यात आले होते. त्यांच्या मालकीच्या जमिनीतून सुमारे 8 ते 10 फूट रुंदीचा रस्ता जात असून तो अनेक वर्षापासून वापरत आहे. मात्र तहसील कार्यालयाच्या स्थळ पंचनाम्यात या रस्त्याचा उल्लेख पायवाट असा करण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुटुंबाचा आरोप असा आहे की स्थळ पंचनाम्याची प्रत मिळवण्यासाठी तब्बल 2.5 महिने लागले. तसेच पंचनाम्यावर तहसीलदारांची सही असली तरी अधिकृत शिक्का व लेटर हेड नसल्याने त्यांच्या वैधतेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. याशिवाय पंच म्हणून संबंधित पक्षाचेच नातेवाईक घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान मोठे बंधू दगा सुखदेव दाते यांची पंचनाम्यावर बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. दगा दाते हे नेहमी मराठीत स्वाक्षरी करतात, मात्र संबंधित पंचनाम्यात इंग्रजीतील स्वाक्षरी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा पंचनामा संशयास्पद असून त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान हे सर्व आरोप संबंधित कुटुंबाने केले असून प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. माझं नाव भास्कर सुखदेव दाते, गट नंबर 582 क्रमांक 2 चा मालक आहे मी. तर आमचा विषय असा आहे की 582 3 आणि 4 यांनी आमच्या विरुद्ध रस्ता बंद केलेला आहे. 582 1 गटामधून रस्ता गेलेला आहे, तर तो बंद केलेला आहे बा असं तहसील कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला आहे. तर मग त्या प्रकरणाची आता जानेवारीपासून सुनावणी चालू आहे. तर मग आम्हाला 1 तारीख जानेवारीमध्ये भेटली, तर त्या दाव्याची आता 3 महिन्यापासून म्हणजे सुनावणी चालू आहे आतापर्यंत. तर आम्हाला प्रत्यक्ष स्पॉट विजिटची तारीख पहिल्यांदा आम्हाला मार्चमध्ये भेटली वाटतं साधारणतः. तर त्यावेळेस पण तहसीलदार साहेबांनी तारीख दिली, आले नाही. दुसऱ्यांदा पण तारीख दिली, आले नाही. तिसऱ्यांदा आम्हाला कुठल्याही प्रकारची तारीख किंवा इन्फॉर्मेशन महसूल विभागाकडून भेटलेली नाही. ते 4 वाजता आले, पंचनामा करून घेतला. तर पंचनामा त्यांनी असा केलेला आहे की समोरच्या पार्टीने रस्ता बंद करून घेतलेला आहे बा. तर तो आज तिथं पोझिशन अशी आहे रस्त्याची की तिथून 8 फुटाचा JCB जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर ट्रॅक्टर जातो. तर मग तहसीलदार साहेबांनी पंचनामा असा केलेला आहे की तिला पायवाट म्हटलेलं आहे. मग पायवाट किती फुटाची असते हे तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्याची व्याख्या सांगावी. तसंच हा खोटा पंचनामा केलेला आहे आमच्या विरुद्ध, बरोबर आहे. पंचनामा तो खोटा केलेलाच आहे. तर मग रस्ता बंद आहे हे सिद्ध कशावरून करून राहिले? विषय त्याच्यावर
तर माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की महसूल विभागामध्ये पंचनामा अशा पद्धतीने केलेला आहे की तो एकदम कोऱ्या कागदावर आहे. पंचनामा करताना साक्षीदार कसे लागतात, बाहेरचे लोक लागतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पंचायतचे जे आपण निवडून दिलेले पदाधिकारी असतात त्यांना अधिकार आहे, किंवा शेजार पाजारच्या शेतकऱ्यांना अधिकार आहे पंच म्हणून. तर इथं पंच म्हणून जे आहेत अर्जदारच आहेत. समोरचे ज्यांनी अर्ज दाखल केला आहे विमलबाई भाऊसाहेब दाते, त्यांचे रिलेटिव्ह आहेत. 1 नंबरचे संतोष गैनाजी दाते आपलं शेवाळे, त्याच्यानंतर शरद तुळशीराम दाते, संतोष तुळशीराम दाते हे त्यांच्या घरातले लोक आहेत. दगा सुखदेव दाते हा व्यक्ती त्यांच्या रोजनाम्याला जिथं आम्ही कारखाना जातो तिथं मराठीमधून सही करतो हा मनुष्य, त्याचं नाव पंचनाम्यावर त्यांनी टाकून ती सही डुप्लिकेटमध्ये इंग्लिशमध्ये मारून घेतलेली आहे. या सुद्धा गोष्टीची दखल घेण्यात यावी. हे सगळं डुप्लिकेट काम आहे. सरकारीच्या वतीने आम्हाला ज्यावेळेस नोटीस येते तहसील विभागाकडून त्याला लेटर हेड असतं, बरोबर आहे. तर आमचा पंचनामा ज्यावेळेस झाला त्यावेळेस तो कोऱ्या कागदावर पंचनामा झालेला आहे. तिथं तहसीलदार साहेबांचा कुठं गव्हर्नमेंटचं लेटर हेड नाहीये ना, तहसीलदार साहेबांचा शिक्का नाहीये. आपण कुठल्याही विभागाकडून पंचायत मधून दाखला घेतो तरी त्याला लेटर हेड असतं, बरोबर आहे. तिथल्या कर्मचाऱ्याचा सही शिक्का असतो, किंवा तहसील मधून आपण एखादा दाखला घेतो त्याच्यावर लेटर हेड असतं, सही शिक्का असतो. हा पंचनाम्यावर कुठल्या प्रकारचं काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पंचनामा झाला 9 मार्चला, आम्हाला कॉपी केव्हा भेटलेली ती आम्हाला परस्पर आले आणि आमच्या वकील साहेबांकडे 25 मे रोजी, म्हणजे कमीत कमी 2.5 महिन्याचा कार्यकाळ लोटला. 9 मार्चला पंचनामा झाला. आम्ही त्याच्यानंतर कमीत कमी आमच्या 3-4 तारखा झाल्या. तर आम्ही जर पंचनाम्याची मागणी त्यांच्या सागर दोंदे म्हणून आहे ते भाऊसाहेब आहेत तिथं, त्यांच्याकडे जर मागणी केली का बसा अर्ध्या तासाने देतो, अशा कमीत कमी आम्हाला त्यांनी 2.5 महिने लांबवलं. मग शेवटी पंचनामा कसा दिला तो आमच्या वकिलांच्या व्हॉट्सअपला टाकला. तो बी 22 मार्चला फक्त पंचनामाच्या ज्या काही गाळलेल्या जागा असतात त्या प्रकारे त्यांचे जे तारखा आणि वेळा असतात त्या जागा त्यांनी सोडून दिलेल्या आहेत. नंतर 25 मार्चला त्या जागा भरून आमचे जे वकील मॅडम आहेत त्यांनी पूर्ण पंचनामा मागितला. तर तो पंचनामा त्यांनी 25 तारखेला मॅडमांच्या व्हॉट्सअपला कॉपी टाकलेली. मॅडमांनी आम्हाला 25 तारखेला आम्हाला ज्यावेळेस पंचनामा भेटला त्यावेळेस आम्हाला समजलं की तहसीलदार साहेबांनी रस्त्याचा उल्लेख, बरोबर, ट्रॅक्टर वापरतात, सर्व वापरतात, पायवाट म्हणून केलेला आहे, बरोबर आहे. हे आमच्या विरोधात आहे, बरोबर आहे. या गोष्टीची दखल घेण्यात यावी, नाही तर परत फेर पंचनामा करण्यात यावा, बरोबर आहे. त्यांचा हा निकाल आम्हाला मान्य नाहीये. आम्हाला आता पुढची 4 तारीख दिलेली आहे त्यांनी. तर माझी महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की या महसूल विभागामध्ये नेमकं हे लोकशाहीमध्ये काम चालू आहे का हुकुमशाहीमध्ये काम चालू आहे, बरोबर. तसं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहेत, महसूल मंत्री साहेबांना पण निवेदन देणार आहेत, तसेच आमचे इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण ही गोष्ट निवेदन देऊन त्यांच्या कानावर आम्ही घालणारच आहेत की बाबा नेमकं महसूल विभागामध्ये चालतं काय, कुठल्या प्रकारचं आहे. तुम्ही आमचं एकच म्हणणं आहे तहसीलदार साहेबांना, तुम्ही जी इथं वस्तुस्थिती आहे जागेवर रस्ता चालू असून सामनेवाल्यांनी अर्ज रस्ता बंदचा केलेला आहे ना, मग तुम्ही त्याच विषयावर पंचनामा करा, बरोबर आहे. अपर जिल्हाधिकारी मग आम्ही या गोष्टीची जी आमच्या विरुद्ध हे असं चुकीचं झालेलं आहे ते या गोष्टीचा आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे, प्रांत साहेबांना अर्ज दिलेला आहे.